स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 72 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 72. पुण्यातील एक गृहस्थ. शके 1789 मध्ये एकेकाळी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांची स्वारी विष्णुबुवा ओडकर यांच्या ओट्यावर बसली असताना त्यावेळेला श्री समर्थ अतिशय क्रोधात होते. केवळ नृसिंह अवतारच दिसत होता. एकदा त्यांनी असे उग्र रूप धारण केले की त्यांच्या पुढे जाण्यास कोणाची छाती होत नसे. ते उग्र तेज पाहताना पाहणाऱ्यांचा शक्तिपात व्हावा. मग पुढे कोण उभं राहील अशी काही विलक्षणता त्या स्वरूपात येत असे. असो, त्याच साली पुण्यातील कुणी गृहस्थ बरोबर बायको आणि मेहुणा असे घेऊन पोटी संतान नव्हते त्या प्रित्यर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी 1 महिना अक्कलकोटला येऊन राहिले होते. ते समर्थांच्या दर्शनास आले. बाईंनी समर्थांना नमस्कार करून उत्तम प्रकारचा चतुर्दश गुणी तांबूल तयार करून आणला होता. तो ती महाराजांच्या मुखात देऊ लागली. तो श्री यतिराज क्रोध वेगाने तिला म्हणाले, नीच, 7 वर्ष भावाबरोबर विषय सेवन करतेस तर त्याला विडा दे, आम्हाला का म्हणून देतेस. अशा प्रकारचे समर्थांचे मोठ्या कडाक्याचे गंभीर भाषण ऐकून उभयता बहीण भाऊ थर थर कापू लागले. त्यांना आता आपली काय स्थिती होते याची मोठी भीती वाटली व त्यांनी तेथून पळ काढला. हे सर्व कृत्य भोवतालच्या मंडळींनी पाहून सर्वजण अगदी थक्क झाले. इतक्यात एक चोखामेळा भजन करणारा तेथे आला व श्रींच्या चरणी जोहार मायबाप करून हे श्रींचे केवळ नृसिंह रूप पाहून प्रल्हादावर नृसिंह अवतारी कृपा केली त्याबद्दल जे अभंग होते तो ते म्हणू लागला. सर्व लोक त्याचे प्रेमळ भजन ऐकून अगदी भजनात गर्क झाले. शेवटी हे त्याचे समयोचित भजन सहृदय महाराजांनी श्रवण केले. जरी स्वारी अतिशय कोपायमान झालेली होती तरी प्रेमपाना फुटून समर्थ पोट धरून हसू लागले. नृसिंह अवतारी हिरण्यकश्यपूचा वध करून देखील महाराजांचा कोप शांत झाला नाही. ते उग्र रूप पाहून सर्व देव तर भ्यायलेच आणि पळून गेले. प्रत्यक्ष सेवेशी रात्रंदिवस प्रभूच्या चरणी वास करणारी रमा ती देखील पुढे जाण्यास धजली नाही. पण त्यावेळी 5 वर्षाचा तो बालक प्रल्हाद त्याने त्या उग्र तेजाला न भिता एकदम श्रींच्या चरणी मिठी मारली. त्या सरशी प्रलयाग्नी समान कोपलेले परब्रह्म शांत होऊन त्या प्रल्हादाला आशीर्वचन देते झाले. त्याचप्रमाणे या नीच जातीच्या भक्तावर श्री समर्थ दयागन होऊन त्याला स्वहस्ते प्रसाद देते झाले आणि म्हणाले, तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल, तुला जन्मभर अन्न वस्त्र सुखाने मिळेल, जा. हे प्रसाद वचन ऐकून तो चोखामेळा म्हणाला, महाराज, या चरणांजवळ एवढेच सांगण्यासाठी मी आलो होतो. आपण पूर्ण परब्रह्म स्वरूप आहात. मी दीनदास आहे. माझे 80 वर्षाच्या वयात मी आजच खरोखर प्रभुचरणाविंद पाहून पुनीत झालो. मला ज्ञानेश्वरी अवगत आहे.
परंतु काही ठिकाणी मला तिचा अर्थ लागत नाही. हे वाक्य ऐकून श्री समर्थ म्हणाले, तुझा मुलगाच तुला तो स्वानुभवपूर्वक तिचा चांगला अर्थ सांगू शकेल. जा. इतके श्रीमुखातील अमृततुल्य भाषण ऐकून तो चोखामेळा प्रसाद घेऊन घरी आनंदाने जाता झाला. अशा महाराजांच्या सर्वसाक्षीपणाच्या लीला आहेत. येथे बखर क्रमांक 72 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.